हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मे पासून आपण चालू केला होता आणि स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत ती मुदत दिली होती। 105 दिवसाचा कालावधी त्यामध्ये होता आणि मुंबई मराठी साहित्य परिषद आणि त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून जवळजवळ 1600 शिक्षक राज्यभर फिरतायत। आजही अभ्यासक्रम चालू आहे। हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सीज बरोबर ओला उबेर रॅपिडो सारख्या ज्या काही दुसऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये काम करणारे हिंदी भाषिक जे ड्रायव्हर आहेत त्यांना मराठी भाषा शिकवण्याचा जो अभिनव उपक्रम मराठी भाषा विभाग आणि परिवहन विभागाच्या वतीनं आम्ही राबवला आहे। किंबहुना 15 ऑगस्टला ती मुदत असल्याकारणानं 17 ऑगस्ट रोजी ठाण्याच्या गडकरी रंगमंदिर येथे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेलेच आहे, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेब आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। प्रामुख्यानं मी कोकण मराठी साहित्य परिषदेचे आमचे प्राध्यापक प्रदीप ढवळ यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी राज्यभर हा उपक्रम राबवत असताना 36 जिल्ह्यातील 33 जिल्हे पूर्ण केलेले आहे आणि अजूनही 3 जिल्हे जे बाकी आहेत ते 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार आहेत। जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त हिंदी भाषिक ड्रायव्हरनं त्यांचं ह्या जे अभियान होता त्या अभियानाला उपस्थिती दर्शवली। त्यांनी 4 तास जे होते त्यामध्ये 1-1 तासाचा अभ्यासक्रम होता आणि त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जुजबी मराठी जे शिकवलं जात होतं तो अभ्यासक्रम बऱ्याच विद्यार्थी म्हणजे हिंदी भाषिक ड्रायव्हरनी पूर्ण केलाय आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा उपक्रम होत असल्याकारणाने फक्त जुजबी मराठी शिकवलं जात असल्याकारणानं तेही आनंदी आहे। ज्या संघटनांनी सुरुवातीच्या दरम्यान विरोध केला होता त्या संघटनांनीच पुढे येऊन याला पाठिंबा दिला, स्वतःच्या काही ठिकाणी जागाही उपलब्ध करून दिल्यात आणि त्याचबरोबर आमचे हिंदी भाषिक ड्रायव्हर सुद्धा अतिशय मनमोकळेपणाने मराठी शिकतात याचा आम्हाला अभिमान आहे। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम राबवला। आज आढावा बैठक घेण्यात आली, त्या आढावा बैठकीमध्ये 1 लाखाहून जास्त म्हणजे 1,10,000 बरोबर सर 1,10,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सर्टिफिकेट जे आहे त्याचंही वितरण 17 तारखेला होणार आहे। त्यामुळे 15 ऑगस्टला सांगता झाल्यानंतर 16 आणि 17 तारखेला 2 दिवसात सर्टिफिकेटचं वितरण होणार असून 18 तारखेपासून आमच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून जी काही कायदेशीर प्रक्रिया ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार आहे। अजूनही ह्या आमच्या अभियानामध्ये ज्यांना भाग घ्यायचा असेल, मराठी शिकायचं असेल त्यांना आव्हान आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना मराठीचे धडे जुजबी मराठीचे धडे देणारा हा देशातील पहिला उपक्रम आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं त्याला हिंदी भाषिक ड्रायव्हरनी प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। शेवटी त्यांना ह्याची गरज आहे। एकदा एवढी प्रेमळ मराठी आहे हे शिकवल्यानंतर त्यांना जेव्हा समजलं तेव्हा तेही आनंदी झाले की मराठी भाषा खूप साधी, सोपी आणि प्रेमळ आहे हे त्यांच्या ध्यानात आलं। त्यामुळे काही तर विद्यार्थी असेही आमच्या सगळ्या प्राध्यापकांना म्हणतात की एवढी जर सोपी आणि सरळ आणि सुंदर आणि साधी मराठी असेल तर आम्ही ही पूर्ण मराठी शिकण्याचा म्हणजे अस्खलित मराठी शिकण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू। त्या गोष्टीचा आनंद आहे की स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हा जो उपक्रम आम्ही चालू केला, हे जे अभियान आम्ही चालू केलं त्यामध्ये राज्यातील सगळ्या हिंदी भाषिक ड्रायव्हरनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे। अनेक म्हणजे काल अबू आझमींचा मला फोन आला होता की और इसके लिए एक्सटेन्शन दो। मी सांगितलं महाराष्ट्र दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत आम्ही ही मोहीम चालवली, ते म्हणाले नाही प्रजासत्ताक दिनापर्यंत द्या। त्यामुळे शेवटी टाइम पे टाइम असं ते होत असतं आणि मी त्यांना हेही सांगितलं 36 वर्ष 1989चा हा नियम आहे, 36 वर्षामध्ये शिकला नाही ते 6 महिन्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात। त्यामुळे आता कृपया वेळ मागू नका, कारण शेवटी काहीतरी लिमिट कुठल्या तरी गोष्टीला असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंतचा हा जो कार्यक्रम किंवा हे अभियान आम्ही चालू केलेलं आहे त्याचा समारोप 17 तारखेला आम्ही करतोय। 1,10,000 तुम्ही सांगताय
पण हिंदी भाषिक ऑटो चालक जे आहेत म्हणजे MMR रिजन मध्ये जवळपास 3 लाखाच्या वर आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे अजून इतके आहेत की ज्यांना एकतर येतं किंवा त्यांनी इंटरेस्ट नाही दाखवत. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जे मुजोर चालक आहेत ते जर येत नसतील तर त्यांना पर्याय नाही. हे तर फक्त कुणीही भविष्यामध्ये आम्हाला किंवा शासनाला असं सांगू नये की आम्हाला संधी उपलब्ध करून दिली नाही म्हणून आम्ही हे अभियान राबवलं. खरं तर ह्या अभियानाची गरज म्हणजे कायद्याच्या कक्षेमध्ये कुठेही नाही, परंतु मराठी भाषा विभाग आणि परिवहन विभागाने घेतलेल्या पुढाकारांना, आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारांना आम्ही ती मुदत दिली. परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये लायसन्स देत असताना 1989चाच नियम आहे की जो मराठी जी आहे जुजबी मराठी येणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत शिकायला हवं होतं. परंतु आता जर 3 लाखापेक्षा ड्रायव्हर असतील आणि मग आता फक्त 1,10,000नीच हे शिकलं असेल तर बाकीच्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही संधी उपलब्ध करून दिली, त्यांना संधीचं सोनं करण्याची संधी दिली, परंतु त्यांनी जर ते टाळलं असेल तर आमचा नाईलाज आहे. हा, कारवाई सुरू करणार ना आम्ही. म्हणून अर्थ काय त्याला जे आहे कायद्याच्या कक्षेमध्ये जे काही निकष आहे त्या निकषानुसार कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही कारवाई करणार. 18 तारखेला परिवहन विभागाच्या वतीनं आम्ही एक जो काय ह्या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर जो काही राईड घ्यायचा असतो त्यासाठी आम्ही निर्णय घेणार, परिवहन आयुक्त आणि आम्ही बसून. परंतु शेवटी कुठल्या तरी गोष्टीला काहीतरी अंत असतो आणि अंतिम मुदत 15 ऑगस्ट ही होती, त्यांनी शिकायला हवं होतं. आणि प्रामुख्यानं कोकण मराठी साहित्य संघाच्या वतीनं त्यांना सर्टिफिकेटही प्रत्येकाला देणार आहे. म्हणजे राज्यामध्ये 17 तारखेला समारोपाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक आरटीओ मध्ये आम्ही स्क्रीन लावणार आणि त्या स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक आरटीओ हे ते प्रमाणपत्र सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेचं जे आहे त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून वितरित करणार आहे. एनडीटी मराठी एक स्कीम केली आहे त्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट काही ठिकाणी तुमचे तिथले काही अधिकारी त्यांच्यासमोर तिथल्या स्थानिक एजंट यांच्या माध्यमातून ते काही पैसे देऊन देण्याचाही परत एक गोष्ट मी सांगतो, हे सर्टिफिकेट म्हणजे काहीही, हे सर्टिफिकेट जर उद्या कोणी दाखवलं आणि सांगितलं की नाही आम्ही मराठी शिकलो तर ते सर्टिफिकेट ग्राह्य धरणारच नाही. हे सर्टिफिकेट अधिकृत नाही. फक्त कोकण मराठी साहित्य परिषदेने जे अभियान घेतलेलं आहे त्या अभियानामध्ये तुमची उपस्थिती आहे किंवा तुम्ही जुजबी मराठी शिकलात, तुम्ही त्या अभियानाला पाठिंबा दिला म्हणून ते सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. आमच्या आरटीओचे अधिकारी ते सर्टिफिकेट बघून काय कायदेशीर कारवाई आहे ती करणार नाही असं काही नाही. त्या सर्टिफिकेटचा अर्थ फक्त की तुम्ही त्या अभियानामध्ये सहभागी झाला एवढंच आहे. आणि त्यामुळे कुणीही किती बोगस डुप्लिकेट जरी केले तरी त्याला अर्थ राहणार नाही. फक्त तुम्ही जरी सर्टिफिकेट दाखवलं तरी आमचे आरटीओचे अधिकारी तुमच्याबरोबर जुजबी भाषा येते की नाही हे तुमच्याशी चर्चा करणार, संवाद साधणार आणि नंतरच निर्णय घेणार. हा, हे सर्टिफिकेट दाखवल्यानंतर जर तुम्ही हिंदी बोलत असाल आणि मराठी भाषा तुम्हाला येत नसेल तर तुमच्यावर कारवाई अटळ आहे. तुम्ही त्याच्यात असं म्हटलं की वर्किंग नॉलेज ऑफ मराठी, तर आता वर्किंग नॉलेज ऑफ मराठी हे तुम्ही कसं सिद्ध करणार? आम्ही प्रश्न विचारू ना. वर्किंग नॉलेजचे जे प्रश्न आहेत आम्ही 18 प्रश्न विचारले होते आणि 18 प्रश्नांच्याच मात्र माध्यमातून आमचे आरटीओचे अधिकारी तुम्हाला प्रश्न विचारतील. त्या प्रश्नाला समर्पक उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे. आणि कायद्यामध्ये असंही तुम्ही म्हटलेलं आहे की यू हॅव टू डिस्प्ले युअर नॉलेज. आता डिस्प्ले कसं करणार? ते आम्ही आरटीओचे अधिकारी त्या ठिकाणी दाखवतील ना. जो शब्द आहे तो डिस्प्ले असा आहे किंवा डेमॉन्स्ट्रेट असा आहे, तर ते तुम्ही सिद्ध कसं करणार? नाही, आमच्या आरटीओचे अधिकारी कसं डिस्प्ले करायचं? ओरली करावं ना. ते काय लेखी नाहीये. हो, पण ते कायद्यामध्ये तसं नाहीये ना. कायद्यामध्ये फक्त डिस्प्ले असा शब्द आहे. डेमॉन्स्ट्रेशन कॅन बी ओरल ऑल्सो. हो, पण त्याचा कायदा काय म्हणतो? कायदा शब्दशः चालतो. तो असा तुम्ही म्हणाल तसं चालणार नाही ना. म्हणजे त्याच्यात ओरली डिस्प्ले असा शब्द असायला हवा. आपण बघून घेऊ ना याच्यामध्ये जर काही हे बघा, अभिव्यक्त होणे मला त्याला प्रॉपर वाटायचं सांगतो. अभिव्यक्त होण्याचे वेगळे असतं. कोणी बोलून अभिव्यक्त होतं, कोणी चित्रातून होतं, कोणी इतर माध्यमातून होतं, कवितेमधून. त्यामुळे अभिव्यक्त शब्द महत्वाचा आहे कायद्याला. आणि आम्हाला जे अभिप्रेत आहे ते अभिप्रेत आहे की त्याच्या बोलण्यातनं ओरली त्यांनी डेमॉन्स्ट्रेट करावं. आता ह्याच्याबद्दल जर काही संदिग्धता असेल तर आम्ही त्याचं क्लॅरिफिकेशन देऊ ना. आणि सुधारणाही करू. क्लॅरिफिकेशन देऊ. त्या तुमच्या अधिकाऱ्यांकडनं त्या व्यक्तीला बोलता येते की नाही, त्या नेमक्या कुठे केल्या जातील? काय अचानक केल्या जातील? अचानक केलं.
जिथे ऑटो स्टँड अचानक केलं जाईल. ज्या ठिकाणी आम्ही नेहमी कागदपत्रांची पडताळणी करतो, म्हणजे त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही, बॅज आहे की नाही, तो युनिफॉर्म घातलेला आहे की नाही, म्हणजे आरटीओच्या अधिकाऱ्यांना जे काही नियम दिलेले आहेत ते नियमामध्ये तो ऑटो रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी चालक हा नियमानुसार गाडी चालवतो का किंवा काही कायद्याचा भंग करतो का हे बघायचे अधिकार आहेत. त्या अधिकारामध्ये ते कुठेही जाऊन पाहणी करू शकतील. नाही, त्या पोलिसांचा संबंध नाही, फक्त आरटीओचे अधिकारी, कारण आमच्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे. हो, आमच्याकडे मनुष्यबळ तेच आहे ना. मनुष्यबळ काय, त्यासाठी काय, आधीही आमची तपासणी करत असताना तेवढंच मनुष्यबळ होतं. ते मनुष्यबळ पूर्ण आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आता ज्या लोकांना हे दिले म्हणजे प्रशिक्षण देतात त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्या महामंडळाचे स्थापन केलेले त्याचे 500 रुपये वगैरे भरून घेतात. त्याच्याबद्दल बरीच असं काही माझ्याकडे तरी अजूनपर्यंत तक्रार आलेली नाही, परंतु शेवटी महामंडळ हे त्यांचंच आहे आणि 500 रुपये नाही, ते महामंडळाचं सभासद होण्यासाठी 800 रुपये सभासदत्व फी राज्य शासनानं ती मंजूर केलेली आहे. म्हणजे 800 रुपये फी अधिकृतरित्या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे भरल्यानंतर त्याला त्याचं सभासदत्व मिळतं. आणि हे पैसे धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावानं जे काही रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर, रॅपिडो म्हणजे ह्या प्रवासी वाहनांना सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. प्रामुख्याने त्यामध्ये कामगार कल्याण सेवेच्या माध्यमातून ज्या काही कामगार विभागाला ज्या काही सुविधा दिलेल्या आहे कामगार कल्याणकारी मंडळाला, त्या सगळ्या सुविधा यातनं देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही करतो. आतापर्यंत जवळजवळ 32,000हून अधिक ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हरांचे सभासद झालेले आहेत. माझा तर खात्री आहे की पुढल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे ह्याच वर्षामध्ये आम्ही 1 लाखाचा टप्पा राखू. त्यासाठी काही आवश्यक नाहीये की कोणी जबरदस्तीनं त्यामध्ये सहभागी व्हावं. त्यांच्यासाठीच आहे ते महामंडळ, त्यांचंच आहे. जबरदस्तीने सहभागी होऊ नये वगैरे किंवा पण आता जर त्यांना त्या प्रशिक्षणात भाग घेतल्याशिवाय पुढचं हे होणार नाही. नाही, एक गोष्ट मी सांगतो, प्रशिक्षणामध्ये भाग घेणं हे काही कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक नाही. ही जी योजना किंवा हे जे अभियान राबवलंय हे काही रिक्षा टॅक्सी संघटनांनी सांगितलं होतं की आम्हाला थोडंसं मराठी शिकण्यासाठी वेळ द्या, आम्हाला मराठी शिकायला शिक्षक द्या, आम्हाला मराठी शिकण्यासाठी जागेची उपलब्धता करून द्या. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे काही आमदार, खासदारांनी, मंत्र्यांनी मागणी केली आणि त्यामुळे ही मुदत देण्यात आली. हे काय कायदेशीर बंधनकारक आमच्या डिपार्टमेंटवर नव्हतं की आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून उद्या कुठल्या संघटनांनी आमच्यावर आरोप करता कामा नये की आले आणि हे सरसकट परिवहन विभागानं आमच्यावर कारवाई केली. शेवटी कायद्यामध्ये आहे तीच कारवाई. हे आम्ही अभियान राबवलं नसतो तरी आम्हाला ते अधिकार होतेच ना कारवाई करायची. पीपीपी अंतर्गत जे एसटी डेपो डेव्हलप केले जात आहे याच्या संदर्भात एक असं एसटी संघटनांच्या आणि लोकांचं म्हणणं आहे की हे डेपोच्या जमिनी ज्या आहेत ते विकण्याचं काम परिवहन खातं करतं. मुख्यमंत्र्यांचा असा दावा येतोय कारण की यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारलं होतं काही दिवसांपूर्वी. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आम्ही सरसकट करत नाही. पण ही डेव्हलपमेंट करताना काही ठिकाणी असं स्वरूपात एबीसीडीच्या अंतर्गत जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार आहे ते मोठ्या शहरातले आधी होणार कसं करते किंवा निम्न शहरी भागात होणार आहे आणि याच्यामुळे खाली खूप मोठ्या प्रमाणात अडचण होती असं समजतं. नाही, तसं बिलकुल नाहीये. पहिलं तर गोष्ट तुमची म्हणजे आम्ही जे एसटी महामंडळाच्या ज्या जागा डेव्हलप करणार आहोत त्या मालकी हक्कानं कुणालाही देणार नाही. मालकी ही एसटी महामंडळाचीच राहील. फक्त लीज ही 49+49चं लीज राहील आणि ह्या लीजच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करत असताना बस डेपोच्या ऐवजी बस पोर्ट ही संकल्पना आहे. जशी गुजरात मध्ये पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री गुजरातचे असताना त्यांनी ही संकल्पना राबवली होती, यशस्वी झाली आणि त्याच धर्तीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना राबवतोय आणि त्याला मंत्रिमंडळानं सुद्धा मान्यता दिलेली आहे. आणि जो काही निविदा प्रक्रिया होणार आहे, निविदा प्रक्रियेमध्ये ज्याचा देकार जास्त असेल त्यालाच ते मिळणार आहे आणि त्यामुळे महामंडळ आर्थिक स्थितीमध्ये जे डबघाईला आलेला आहे तो आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पहिली तर गोष्ट अशी की आम्ही बिलकुल विक्री करणार नाही आहोत, आम्ही फक्त लीजवर ते देणार आहोत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यातून मिळणारं उत्पन्न जे आहे त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ही जागा महामंडळामध्ये कायम ठेवून ती जागा सुद्धा आम्ही भाड्यानं देणार, जेणेकरून त्या भाड्याच्या उत्पन्नातून महामंडळाला आर्थिकरित्या म्हणजे जसं आमचे ड्रायव्हर कंडक्टरच्या पगारासाठी सुद्धा आम्हाला शासनाकडे हात पसरावा लागतो, तो पसरावा लागू नये ह्यासाठी आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. दुसरं की राजकीय एक प्रश्न आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती
अर्थात तुमचे विरोधी पक्षाचे जे रोज बोलतात त्यांनी परत आज भूमिका मांडली की नियमानुसार आम्हाला पक्षचिन्ह मिळेल आणि आमची भूमिका ही रास्त आहे. एकनाथ शिंदे या संदर्भातला आता त्याला काय संविधान नाही, एक गोष्ट आहे बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या बाबतीत आता कपिल सिब्बल जे त्यांचे वकील होते त्यांनी आपली भूमिका काल मांडली, आमचेही वकील आमची भूमिका मांडेल. म्हणजे त्या विषयावर आपण काही भाष्य करणं योग्य नाही. तरी सुद्धा माननीय म्हणजे आमच्या पक्षाला हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलेलं आहे निवडणूक आयोगानं आणि सगळ्या ज्या कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण करूनच आम्ही ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना हे 4 अक्षर आणि त्याचबरोबर धनुष्यबाण ही निशाणी घेऊन राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सगळीकडे आम्हाला यश प्राप्त झालं. त्यामुळे राज्यातील जनता आमच्या बरोबर आहे, विधिमंडळ पक्षाचे सगळे लोकप्रतिनिधी आमच्या बरोबर आहे, अनेक निवडून आलेले खासदार, आमदार, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हे आमच्या बरोबर आहे. आणि प्रामुख्यानं आपल्यालाही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्यातील जनतेने जर प्रतिसाद दिला त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये, तर मला असं वाटतं न्यायालय सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहील अशी आम्हाला खात्री आहे. एकनाथ शिंदे दरेगावी जातात तरी राजकीय वर्तुळात परत चर्चा सुरू झाली, कारण की सुनावणी इकडे आणि ते तिकडे असं एक विरोधकांचाच हा आरोप आहे. नाही, दरेगावात जाणं काय, माझ्या स्वतःच्या गावी जाणं हे काय चुकीचं. आणि शेवटी कसं आहे, ते काय दिल्लीला कोणी निवडणूक म्हणजे ही सुनावणी आहे म्हणून कोणी गेलेलं नाहीये कुठल्या पक्षाचे प्रमुख, म्हणून ते तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतच असतं की तिकडे काय प्रक्षेपण चालले, म्हणजे काय चाललेलं नाही, ते काय काय न्यायालयामध्ये कोण वकील कुठली भूमिका मांडतं. त्यामुळे दरेगावात ते जर पावसाळ्यामध्ये आता खरीपाचा हंगाम आहे, ते शेतकरी आहेत आणि शेतकरी कुटुंबातली असल्या कारणानं शेती ह्या विषयावर त्यांना अतिशय जास्त आवड आहे आणि ते स्वतः शेती करतात. जर दरेगावामध्ये जाऊन ह्या हंगामामध्ये चांगला पाऊस सातारमध्ये पडलेला आणि त्याचा जर फायदा घेऊन ते शेतीसाठी त्या ठिकाणी गेले असेल तर चुकीचं काय आहे. शेती करायला जातो, मात्र मशागत करताना वेगळेच काहीतरी परिणाम जाणवतात. हा, म्हणजे त्यांना शेती करण्याला त्यांच्या डोक्यामध्ये काही विविध संकल्पना येत असतात. त्या संकल्पना त्या प्रत्यक्ष राज्यामध्ये कामकाज करत असताना प्रभावीपणे अंमलात आणत असतात. रवींद्र धनगेकरांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलेला आहे आणि कुठेतरी भाजप शिवसेनेला संपून पाहते. नाही, असं काही उलट भारतीय जनता पक्षाची सोबत घेऊन आम्ही आता सत्तेवर आहोत. केंद्रात एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. जिल्हा परिषदेच्या, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीची सत्ता अनेक ठिकाणी आलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे की लाडक्या बहिणीची योजना मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जी निर्माण झाली आणि त्यांनी ती जी योजना आहे ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली, त्यामुळे महायुतीला भरघोस प्रमाणामध्ये यश मिळाले. ही वस्तुस्थिती आणि त्याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांकडेच जातं. धनगेकर वारंवार असा आरोप करतायत, एकतर तुमच्याकडे थांबवलं जात नाही आणि तुमच्या भाजपाचं काहीच त्यात फारसं मूल्य नाही असं 2024 असं त्यांचा जो दावा आहे. ते ठीक आहे, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण नेते मंडळी जे आहेत आपली भूमिका मांडत असेल आणि पक्षश्रेष्ठी त्या विषयावर नक्कीच विचार करतात. मनोज जरांगे पाटलांनी आता पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केलेला आहे की सरकार जाणीवपूर्वक कुणबी प्रमाणपत्र जे मराठा समाजाला दिले गेले आहेत ते जाणीवपूर्वक कट करून ते रद्द करत नाही, बघा, मी तर ती मनोज जरांगे साहेबांची पत्रकार परिषद बघितलेली नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला जेवढे जास्तीत जास्त सहकार्य आमच्या सरकारच्या माध्यमातून मिळालं, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या सरकारमध्ये सुद्धा मराठा समाजाला एवढं प्राधान्य दिलं नव्हतं किंवा मराठा समाजाला एवढं जे सहकार्य आहे ते सहकार्य केलं नव्हतं. एवढं सहकार्य आमच्या सरकारनं केलेलं आहे. काही तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या ज्या काही
मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की अजूनही तुमच्या काही मागण्या असेल तर त्या सरकार सकारात्मक त्यावर निर्णय घेत आहे. मनोज जरांगे यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे यांचेच मंत्री ही मराठाचं कोणती जात प्रमाणपत्र देऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत आणि एकनाथ शिंदे कुठे डबल गेम आमच्याशी करतायत का असा प्रकारचा एक सवाल होता. कालच मनोज जरांगे यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी माझ्याशी कारण त्यांच्या काही एसटी महामंडळाच्या बाबतीतली काही त्यांची विषय होते. त्याचबरोबर धाराशिव येथे मराठा भवनासाठी त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात. त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही. मला कल्पना नाही त्यावेळी मला त्याविषयी काही कल्पना नाहीये. परंतु माझ्याशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं. मला एक विचारलं, ओला उबर आणि रॅपिडो यांनी आतापर्यंत लायसन्ससाठी किती अर्ज केले किंवा अद्यापर्यंत ओला उबेर रॅपिडो यांनी अर्ज केलेला नाही कारण कालपर्यंत केला नव्हता परंतु आज काय केला डेडलाईन दिली आहे किंवा नाही. तेच आम्ही ठरवतोय आणि माझ्या असं म्हणजे मी तरी सांगितलं होतं की आपण 1 सप्टेंबर पर्यंत आपण त्यांना मुदत देऊया कारण ऍग्रिगेटर पॉलिसी झाल्यानंतर काही अडचणी आहेत. त्या अडचणींवर त्यांनाही मात करावी लागेल कारण मोठ्या कंपन्या आहेत. परंतु 1 सप्टेंबर पर्यंतची मुदत ऑफिशियल दिलेली आहे का? नाही. ठीक आहे, तेही आम्ही कळवून देऊ ऑफिशियल मुदत 1 सप्टेंबर पर्यंत. त्याच्याकडनं लूट होताना पाहायला मिळते कारण ओला उबेर बुक केल्यानंतर वरती बोनस अमाऊंट जे आहे ती क्लिक केल्याशिवाय पुढं कोणी बुकिंग ती स्वीकारत नाही. आणि अनेक ठिकाणी ओला उबेर किंवा तसं ज्या आहेत ना त्या बुकिंग केल्याचं कॅन्सल करतात, फोन करतात आणि नवीन ऍग्रिगेटर पॉलिसीची अंमलबजावणी ही ओला उबेर रॅपिडो किंवा भारत टॅक्सी किंवा ज्या काही संस्थांनी आमच्याकडे परवानगी घेतलेल्या प्रत्येकाला करावी लागेल. जर त्यांनी परवानगी घेतली 1 सप्टेंबर डेडलाईन देतोय आम्ही आजच परिपत्र काढायला सांगतो मी आमच्या टीसींना. जर त्यांनी ऍग्रिगेटर पॉलिसीनुसार जर आमच्या प्रवाशांना सुविधा दिल्या नाही तर भले किती मोठी कंपनी असू द्या त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर प्रत्येक स्थानकाला 100 गुण देण्याची गेल्या वर्षी ही काढली होती आणि खूप चांगली होती पण त्यानुसार सर्वेक्षण होतंय का त्याच्या पुढे म्हणजे बसला किती गुण होत आहे ते सर्वेक्षण एसटी महामंडळाच्या माध्यमातून आमचे माधव कुसेकर घेत आहेत. जरांगे पाटील जे बोलताय त्यांनी पुन्हा एकदा असं म्हटलंय तर पहिल्यांदाच 3 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलंय तर तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती बैठका झाल्या. तुमची न येणारे सीट आहे त्याने कानापुरतं निवडून आणली. तुम्ही मात्र आमचा गेम करणार का असं होतं. मला त्याबद्दल काही कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की माझ्याशी बोलताना तरी त्यांनी काल एकनाथ शिंदे साहेबांचं भरभरून कौतुक केलं होतं. राज्य में महाराष्ट्र दिन से लेके स्वतंत्रता दिवस तक यानी 15 अगस्त तक हमने 105 दिन का कार्यक्रम किया था और कोकण मराठी साहित्य परिषद और मराठी भाषा विभाग इनके माध्यम से जो हिंदी भाषी हमारे ड्राइवर है जो अन्य राज्यों से महाराष्ट्र में रोजी रोटी के लिए आए हैं उनके रोजी रोटी के ऊपर कानूनन कोई कार्रवाई नहीं होनी चाहिए. उनकी रोजी रोटी यही महाराष्ट्र में चलनी चाहिए. तो कुछ संस्थाओं ने कुछ संगठनों ने हमारे पास मांग की थी कि इनको मराठी भाषा सीखने के लिए थोड़ा सा वक्त दिया जाए और इस माध्यम से हमने 105 दिन का ये वक्त दिया था. 15 अगस्त तक ये डेडलाइन उसकी है और 17 अगस्त को ठाणे के गडकरी रंगायतन में इसका समारंभ किया जाएगा. कोकण मराठी साहित्य परिषद के माध्यम से उनको जो हिंदी भाषिक हमारे ड्राइवर है उनको उन्होंने अभियान में जो पार्टिसिपेंट वो हो गए इसलिए सर्टिफिकेट भी दिया जाएगा. और खासकर हम हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान ये चलाया है 105 दिन और बहुत ही अच्छा प्रतिसाद मिला है. राज्य के करीबन 1 लाख से ज्यादा रिक्शा टैक्सी ड्राइवर ओला उबेर और रैपिडो के ड्राइवर ये अभियान में शामिल हो गए थे. मैं सभी लोगों का दिल से धन्यवाद देता हूं. बहुत सारी संगठनों ने यूनियन ने हमें मदद की और उस माध्यम से ये हमारे 1600 जो शिक्षक है राज्य में सभी जिले में घूम रहे. 36 में से 33 जिले में अभी तक वो जाके 3 जिलों में आगे 15 तारीख तक जाएंगे
मैं यही कहना चाहता हूं कि हमारे हिंदी भाषी ड्राइवर लोगों को मराठी सिखाने के लिए हमने बहुत कोशिश की और वो कोशिश का फल भी मिला, क्योंकि उतना ही मराठी बोलना है जो प्रवासियों के साथ बोल सके, यानी जिसको हम जिस भी मराठी बोलते हैं। तो बहुत सारे जो प्रशिक्षक है उनको हमारे टैक्सी ड्राइवरों ने और रिक्शा ड्राइवरों ने धन्यवाद भी दिया है। तो मैं सभी लोगों का दिल से धन्यवाद देता हूं और साथ ही में ये भी कहना चाहता हूं कि ये मोहलत अभी 15 अगस्त तक थी। 17 तारीख को इसका कार्यक्रम होने के बाद में कानूनन जो कार्रवाई है महाराष्ट्र में हमारे आरटीओ डिपार्टमेंट के माध्यम से वो की जाएगी। जिन्होंने इस अभियान का लाभ लिया उनके भी जो प्रमाण पत्र दिए गए हैं, प्रमाण पत्र देखते हुए उनके साथ भी हमारे अधिकारी संवाद करेंगे। उनको भी अगर प्रमाण पत्र मिलने के बाद में भी अगर मराठी नहीं आता रहेगा तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी। मगर एक बात उतनी है कि महाराष्ट्र में अगर आपको व्यवसाय करना होगा तो मराठी आना ही होगा। को लेकर क्या कार्रवाई की जाएगी, जिस तरीके से ऐप बनाकर उस पर डिस्काउंट की नहीं, देखिए एग्रीगेटर पॉलिसी हमने डिक्लेयर की है। एग्रीगेटर पॉलिसी के माध्यम से ओला, उबेर, रैपिडो, भारत टैक्सी, छावा या जो भी देवदत्त टैक्सी है जिन्होंने हमारे पास परमिशन मांगी है उनको अब परमिशन देते हैं। 2 संस्थाओं को अभी तक परमिशन दी गई, उसमें भारत टैक्सी है और साथ ही में देवदत्ता है। बाकी के लोगों ने अभी तक परमिशन हमारे पास मांगी नहीं है, मगर 1 सितंबर की मुदत हमने दी है कि 1 सितंबर के दिए हुए मोहलत के अंदर अगर उन्होंने हमारे पास परमिशन मांगे तो उनको परमिशन दी जाएगी, मगर एग्रीगेटर पॉलिसी के हिसाब से ही उनको कार्रवाई करनी पड़ेगी, नहीं तो कानूनन उनके ऊपर कार्रवाई परिवहन विभाग को करनी पड़ेगी। पार्टी का जो सिंबल है सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है, विपक्ष जिस तरीके से आरोप लगा नहीं, देखिए विपक्ष आरोप लगाने को तो विपक्ष आरोप लगाते ही है, मगर ये बात उतनी तय 2022 के बाद में ये जो न्यायालय में भूमिका विपक्ष लगा रहे हैं। हमारी यही कहना है कि शिवसेना पार्टी हमारे पास ऑफिशियल जो है इलेक्शन कमीशन ने दी है, धनुष्यबाण निशानी भी इलेक्शन कमीशन ने हमारे पास दी है और उस माध्यम से हम जो एमएलए का इलेक्शन हम लोग ने जीता, 40 हमारे एमएलए थे, हम 60 ले आए, हमारे सांसद भी जीत के आए। तो सिंबल जो है हमारे पास होने के बावजूद हमने ये इलेक्शन लड़ा और उसमें लोगों का भी हमें ज्यादा से ज्यादा प्रतिशत मिला। तो ये सिंबल और नाम जो है ये हमारा ही है और हमारे वकील जो भी सीनियर काउंसिल है सुप्रीम कोर्ट में अपनी भूमिका स्पष्ट करेंगे।